आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आज सुरुवात करूया. आज आपण शिकणार आहोत धिस, दॅट, दीज आणि दोज. म्हणजे धिसचा अर्थ काय, दॅटचा अर्थ काय, दीजचा अर्थ काय, दोजचा अर्थ काय आणि या सर्वही चारही शब्दांचा उपयोग आपण कसा करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या की पहिल्यांदा आपण धिस आणि दॅटचा उपयोग कसा होतो आणि त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. धिसचं स्पेलिंग आहे THIS. धिस म्हणजे हा, ही, हे आणि धिसचा वापर जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी केला जातो. तसंच दॅटचा अर्थ THAT, दॅट म्हणजे तो, ती, ते. तर हे लांबची एखादी वस्तू म्हणजे लांबच्या एकवचनी वस्तूसाठी आपल्याला दॅटचा वापर करायचा आहे. जसं आता मी धिसचा उपयोग करून दाखवेन. धिस इज ए बुक म्हणजे हे पुस्तक आहे. दिस इज अ पेन म्हणजे हा पेन आहे. दिस इज अ चेअर म्हणजे ही खुर्ची आहे. दिस इज अ बॅग ही पिशवी आहे. दिस इज अ टेबल हा टेबल आहे. या पद्धतीनं आपल्याला धिसचा वापर जर त्या वस्तू आपल्या जवळ असतील, अंतर कमी असेल, तेव्हा धिसचा आपल्याला वापर करायचा आहे. आता मी इथंच उभा आहे, परंतु हीच नामं जे एकवचनी आहेत त्या पलीकडच्या बाजूला लिहिलेले आहेत आणि मी इथं उभं टाकून माझ्या बोटाने निर्देश करत दाखवत ते मी तुम्हाला दॅटचा उपयोग करून दाखवणार आहे. आता जसं दॅट इज ए बुक म्हणजे ते पुस्तक आहे असं त्याचा अर्थ आहे. दॅट इज अ पेन म्हणजे तो पेन आहे. दॅट इज अ चेअर म्हणजे ती खुर्ची आहे. दॅट इज अ बॅग म्हणजे ती पिशवी आहे आणि दॅट इज अ टेबल म्हणजे तो टेबल आहे. म्हणजे ही नामं जवळ असताना आपण धिसचा वापर केला, पण हीच नामं दूर असताना आपण दॅटचा वापर केला. ही नामं जवळ आहे, जवळ असताना एकवचनी नामाच्या पाठीमागं ए लावतात आणि ते तसं एकवचनी दर्शवतात. तसंच दूर असताना सुद्धा एकवचनी नामाच्या पाठीमागं ए लावून ती नामं दर्शविली जातात. जवळ असताना काय वापरायचं, मग धिस वापरायचं आणि दॅट कधी वापरायचं, दूर असताना. हे पक्क लक्षात ठेवा. या पद्धतीनं आपल्याला धिस आणि दॅटचा वापर करायचा आहे. आता आपण वळूया दीज म्हणजे काय आणि दोज म्हणजे काय. तर मी पहिल्यांदा दीज म्हणजे काय ते आपल्याला सांगेन. हे पहा इकडे THESE. दीज म्हणजे हे, ह्या आणि ही. हे कसं वापरायचं, कशासाठी वापरायचं, तर जवळचं दाखवण्यासाठी आणि ते अनेक वचनी असलं पाहिजे. जसं आपण एक वचनासाठी काय वापरलं, दिस वापरलं, तर अनेक वचनासाठी काय वापरायचं आहे, दीज वापरायचं. जवळ आहे, अनेक वचनी आहे तेव्हा दीज. जवळ आहे, एक वचनी आहे तेव्हा काय होणार, यस, धीस. आता ही जी नामं आहेत याला आपल्याला अनेक वचनी करावं लागेल. तेव्हा हे जे ए आहे हे मी साफ करतो आणि आता आपल्याला अनेक वचनी करावं लागेल. हे झालं बुक्स, हे झालं पेन्स, हे झालं चेअर्स, हे झालं बॅग्स आणि हे झालं टेबल्स. आता दीजचा उपयोग करताना दीज आर, अनेक वचनी असल्यामुळे आरचा उपयोग करावा लागेल. एक वचनी होतं त्यावेळेस आपण काय म्हणालो, दिस इज अ बुक. पण आता दीज आर बुक्स, दीज आर पेन्स, दीज आर चेअर्स, दीज आर बॅग्स, दीज आर टेबल्स. म्हणजे काय,
दीज आर बुक्स म्हणजे ही पुस्तकं आहेत, ही पुस्तकं आहेत. दीज आर पेन्स, ह्या पेन्स आहेत. दीज आर चेअर्स म्हणजे ह्या खुर्च्या आहेत. दीज आर बॅग्स, ह्या पिशव्या आहेत. दीज आर टेबल्स, हे टेबल्स आहेत. जवळ आहे, अनेकवचनी आहे, ते दाखवण्यासाठी काय वापरायचं आपल्याला? दीज वापरायचे. आता दूर आहे आणि अनेकवचनी आहे, तर त्या वस्तू संबंधी, त्या नामासंबंधी आपल्याला दोज वापरावा लागेल अनेकवचनी असताना. आता मी हे एकवचनी नाम एक काढून टाकतो आणि याच्या पुढे अनेकवचनी करतो. अनेकवचनी करत असताना याच्या पुढे आपण यस लावूया. बुक्स, पेन्स, चेअर्स, बॅग्स आणि टेबल्स या पद्धतीने. आता मी हे लांबून दाखवत असताना ही अनेकवचनी नामं वापरत असताना दोजचा आपल्याला वापर करावा लागेल. दोज आर बुक्स, दोज आर पेन्स, दोज आर चेअर्स, दोज आर बॅग्स आणि दोज आर टेबल्स. म्हणजे दोज आर बुक्स म्हणजे ती पुस्तकं आहेत. दोज आर पेन्स, त्या पेन आहेत. दोज आर चेअर्स, त्या खुर्च्या आहेत. दोज आर बॅग्स म्हणजे त्या पिशव्या आहेत. दोज आर टेबल्स म्हणजे ते टेबल आहेत. या पद्धतीनं आता आपल्या लक्षात आलं असेल की धिस आणि दॅट वापरताना धिसला ती वस्तू आपल्या जवळ असली पाहिजे, एकवचनी असली पाहिजे. दॅट वापरत असताना ती वस्तू आपल्यापासून दूर असली पाहिजे आणि एकवचनी असली पाहिजे. त्याच पद्धतीनं दीज वापरत असताना ती वस्तू अनेकवचनी असली पाहिजे आणि जवळ असली पाहिजे. आणि दोज वापरत असताना ती वस्तू आपल्यापासून दूर असली पाहिजे आणि अनेकवचनी असली पाहिजे. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि आता सरावासाठी मी काही प्रश्न विचारणार आहे. हे प्रश्न कसे? धिसच्या संदर्भात. धिसच्या संदर्भात प्रश्न काय? व्हॉट इज धिस? व्हॉट इज धिस चा अर्थ काय? हे काय आहे? आपल्याला सांगता येईल धिस इज ए बुक. या प्रश्नाचं उत्तर देत असताना व्हॉट इज दिस हे काय आहे? दिस इज ए बुक. व्हॉट इज दिस? दिस इज ए पेन. व्हॉट इज दिस? दिस इज अ चेअर. व्हॉट इज दिस? दिस इज अ बॅग. व्हॉट इज दिस? दिस इज अ टेबल. म्हणजे जवळ आहे आणि आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर देताना या पद्धतीने द्यायचं आहे. ते एकवचनी वस्तू असली पाहिजे आणि हे काय म्हटल्यानंतर हे पुस्तक आहे असं आपल्याला इंग्रजीत सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज दिस? दिस इज अ बुक. आता दुसरा प्रश्न बघा. व्हॉट इज दॅट म्हणजे ते काय आहे? ते काय आहे? एकवचनी असतानाच याचा वापर करायचा आहे, म्हणून आपण हे अनेकवचन काढून एक वचन करूया. तर याच्या पाठीमाग ए लिहिलं की हे एक वचन झालं. व्हॉट इज दॅट? दॅट इज ए बुक. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ पेन. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ चेअर. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ बॅग. व्हॉट इज दॅट? दॅट इज अ टेबल. या पद्धतीनं धिसचे आणि दॅटचे आपल्याला प्रश्न तयार करता येतात, त्याची प्रॅक्टिस करता येते. म्हणजे आपल्याला बोलून भाषा शिकायची. भाषा मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही म्हटलंय की चुकलं हरकत नाही, पण आपल्याला बोलायचं आहे आणि बोलल्याशिवाय भाषा येत नाही. तर असाच प्रश्न दीज आणि दोज वरचा आपल्याला तयार करता येईल. व्हॉट आर दीज? म्हणजे हे काय आहे किंवा ह्या काय आहेत किंवा ही काय आहेत या पद्धतीनं. तर आपल्याला इथं परत याचं अनेक वचन करावं लागेल या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी. व्हॉट आर दीज? ही काय आहेत?
दीज आर बुक्स, ही पुस्तकं आहेत. व्हॉट आर दीज, दीज आर पेन्स, म्हणजे ह्या पेन आहेत. व्हॉट आर दीज, दीज आर चेअर्स, म्हणजे ह्या खुर्च्या आहेत. व्हॉट आर दीज, दीज आर बॅग्स, म्हणजे ह्या पिशव्या आहेत. व्हॉट आर दीज, दीज आर टेबल्स. या पद्धतीनं जवळच्या अनेक वचनी वस्तूबद्दल विचारल्यानंतर आपल्याला या पद्धतीनं उत्तर द्यावं लागेल. आता चौथा प्रश्न जो दोज वरती आधारित आहे. व्हॉट आर दोज, प्रश्नचिन्ह, म्हणजे ते काय आहे किंवा ते काय आहेत या पद्धतीनं. तर आपल्याला इथलं एक वचन काढून याचं उत्तर देताना आपल्याला अनेक वचन करायचंय. बुक्स करायचंय, पेन्स करायचंय, चेअर्स करायचंय, बॅग्स करायचंय आणि टेबल्स करायचंय. कशाचं उत्तर देण्यासाठी? व्हॉट आर दोज, ते काय आहे, त्या काय आहेत, अशा अर्थाने. असा व्हॉट आर दोज, दोज आर बुक्स, म्हणजे ती पुस्तकं आहेत. व्हॉट आर दोज, दोज आर पेन्स, म्हणजे त्या पेन आहेत. व्हॉट आर दोज, दोज आर चेअर्स. व्हॉट आर दोज, दोज आर बॅग्स, म्हणजे त्या पिशव्या आहेत. व्हॉट आर दोज, दोज आर टेबल्स, तर ते टेबल आहेत किंवा ते मेज आहेत. या पद्धतीनं आपल्याला दोजच्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. आता पक्क तुमच्या हे लक्षात आलं असेल की धीसचा वापर कुठं करायचं, दॅटचा वापर कुठं करायचं, दीजचा वापर कुठं करायचं आणि दोजचा वापर कुठं करायचं. सांगा बरं. धीसचा वापर जवळ आणि एकवचनी, करेक्ट. दॅटचा वापर दूर आणि एकवचनी. चला दीजचा सांगा. दीजचा उपयोग कसा? जवळ आणि अनेकवचनी. दोजचा उपयोग कसा सांगा? दूर आणि अनेकवचनी. तर त्याच पद्धतीनं याच्यावरती व्हॉट इज धिस, व्हॉट इज दॅट, व्हॉट आर दीज, व्हॉट आर दोज, या पद्धतीनं आपण एकमेकांना प्रश्न विचारून आपण बोली भाषेमध्ये या धिस, दॅट, दीज आणि दोज शब्दाचा वापर करू शकतो. आलं ना लक्षात? खूप छान. समजलं ना? ओके, ठीक आहे. आता यानंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.